ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जोड़ 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकसी चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की 20वीं सदी की प्रथमाचार्य चतुर्थी समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाचार्य बुद्धि श्री सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा समरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भविजी हो। आचार्य भगवान समदर स्वामीजी विरचित रत्नकरंडक श्रावकाचार्य या ग्रंथाची वाचन चालू आहे आणि याच्या माध्यमातून आचार्य भगवान चारित्र्य अधिकाराचं कथन करत आहेत की श्रावकांचं चारित्र्य कशा पद्धतीने असणं आवश्यक आहे याचं सगळं कथन आचार्य भगवान करत आल्यात आणि त्याच श्रावकांच्या आचरणामधील पुरुषोत्तोपवास नावाचं शिक्षाव्रत आहे याचं कथन चालू आहे आणि काल आचार्य भगवंतांनी उपासाच्या दिवशी कोणती कर्तव्य करायचं, उपासाच्या दिवशी काय काय त्याग करायचा आणि पुरुषोत्तोपवास शिक्षाव्रत काय आहे याचं स्वरूप सांगितलं होतं आणि आज पुरुषोत्त आणि उपवास काय आहे याचं कथन आचार्य भगवान करणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि मग आचार्य महाराजांनी काय सांगितले बघूया। 109 नंबर गाथा। चतुराहार विसर्जन चतुराहार विसर्जन चतुराहार विसर्जन उपवास प्रोषद सकृत भुक्ति उपवास प्रोषद सकृत भुक्ति सप्रोषोदुपवासो सप्रोषोधोपवासो यदुपोषारम्भमाचरति यदुपोषारम्भमाचरति चतुराहार विसर्जन उपवास प्रोषद सकृत भुक्ति सप्रोषोदुपवासो यदुपोषारम्भमाचरति। आचार्य भगवान समदर स्वामीजी 109 नंबरच्या गाथेच्या मधून प्रोषद आणि उपवास काय याचं कथन करल्यात। चतुराहार विसर्जन उपवास प्रोषद सकृत भुक्ति सप्रोषद उपवासो यदु पोषारंभ माचरती। याचा अर्थ काय? चतुराहार विसर्जनम म्हणजे 4 प्रकारचा जो आहार आहे तो त्याग करायचा, म्हणजे खाद्य, स्वाद्य, लेय आणि पेय हे 4 प्रकारचे आहार आहेत। या 4ही प्रकारच्या आहारांना त्याग करायचं, सोडायचं, त्या आहाराचा त्याग करणे उपवास, त्याला उपवास म्हणलेला आहे। 4ही प्रकारच्या आहाराला त्याग करणे उपवास। बरीच माणसं आज एकासन असले तरी उपवास म्हणतात, ते उपवास नाही। ते काय सांगितले बघा, 4ही प्रकारच्या आहाराचा त्याग करणे म्हणजे उपवास आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे काय म्हणतात, आणि सकृत भुक्ती किंवा एक वेळा भोजन करणे प्रोषद, प्रोषद एक वेळा उपवास करणे प्रोषद, यत जो
उपोष्य म्हणजे प्रोषद अर्थात एकाशनपूर्वक उपास करून आरंभम पारणाच्या दिवशी एक वेळा भोजन आचरिती करतात स ते प्रोषद उपवास अभिधीयते म्हणजे सांगितलेलं आहे. प्रोषद उपवास म्हणजे काय सांगायला बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रोषद आणि उपवास यामध्ये दोन शब्द आहेत. प्रोषद एक शब्द आहे आणि उपवास एक शब्द आहे. प्रोषद याचा अर्थ काय, एकासन करणे म्हणजे पाणी आहार आदी सगळं एकाच वेळा घ्यायचं, याला प्रोषद म्हणतात. आणि उपवास म्हणजे काय, चारही प्रकारचा आहार 24 तासासाठी एक दिवसासाठी त्याग करणे याला उपवास म्हणतात. मग प्रोषद उपवास याचा अर्थ काय, हे जोडून शब्द आहे. प्रोषद उपवास याचा अर्थ काय माहिती काय, आता समजा तुम्ही अष्टमीला नाही प्रोषद उपवास करणार आहे, उत्कृष्ट उपवासाच्या कोटीमध्ये प्रोषद उपवासाला सांगितले, तर सप्तमीला काय करायचं, एकासन करायचं, अष्टमीला निरंकार उपवास करायचा आणि नवमीला परत एकासन करायचं, याला प्रोषद उपवास म्हणतात. उपवासामधील सगळ्यात उत्कृष्ट प्रकार हा प्रोषद उपवास आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जसं साधू महाराज असतील, कोण ज्यांनी पिंचीकमंडळ घेतलेलं आहे, त्यांनी जर कुठला उपवास केला तर त्यांचा प्रोषदच होतोय, कारण की काय, रोज त्यांचं एकासनच आहे. त्यामुळं ज्या दिवशी करतील उपवास, अष्टमीला करून देत, चतुर्दशी केले, मध्ये आधी कधी बी करून देत, तर आदल्या दिवशी एकासन आहे, त्या दिवशी निरंकार उपवास झाला आणि दुसऱ्या दिवशी परत एकासन आहे, त्यामुळे प्रोषद उपवास झालाच. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, प्रोषद उपवास सगळ्यात उत्कृष्ट उपवासामध्ये का घेतलेला आहे, कारण की आदल्या दिवशी एकासन करायचं आहे, त्या दिवशी निरंकार उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी परत एकासन करायचं आहे, म्हणून याला प्रोषद उपवास म्हणले. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आचार्य भगवंतांनी याला सांगितलं आहे की चारही प्रकारच्या आहार तयार करणे याला प्रोषद उपवास म्हणतात आणि एक वेळा जेवणे याला प्रोषद म्हणतात. आणि प्रोषद उपवास म्हणजे काय, आदल्या दिवशी एक टाइम जेवणं, त्या दिवशी उपवास करणे आणि दुसऱ्या दिवशी एक टाइम जेवणे, याला प्रोषद उपवास म्हटलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर कधी करायचं असेल, म्हणजे तुम्हाला सांगायला हो, आम्ही करताना प्रोषदच करतोय. तुम्हाला जर उत्कृष्ट पद्धतीने तुमची शक्ती असेल, शक्तीनुसार म्हणले, नाही तर शक्ती नसली महाराजांनी सांगितलं म्हणून करचेला आणि चक्कर येऊन पडणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची शक्ती असेल तर शक्तीनुसार प्रोषद उपवास केला तर उत्कृष्ट आहे. जे कोणतं व्रत करायचं आहे, जे कोणती तिथी करायची आहे, जे कोणतं करायचं आहे ते प्रोषद उपवासाने केलं तर अतिशय उत्कृष्ट फळ मिळते म्हणून आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या शक्तीनुसार जेवढं तुम्हाला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान प्रोषद उपवासाचे 5 अतिचार सांगणार आहेत की ज्याच्यामुळे प्रोषद उपवास हे एक शिक्षा व्रत आहे की नाही ते निघून जाईल. ते कसं पालन करायचं आहे आणि त्याचे अतिचार कोणते आहेत ते पहिला सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. ग्रहण विसर्गास्तरनान्य ग्रहण विसर्गास्तरनान्य ग्रहण विसर्गास्तरनान्य दुष्टमुष्टान्यनादरास्मरणे दृष्टमृष्टान्यनादरास्मरणे यत् प्रोषोदुपवास यत् प्रोषोदुपवास व्यतिलंघन पंचकं तदिदम् व्यतिलंघन पंचकं तदिदम् ग्रहण विसर्गास्तरनान्य दृष्टमुष्टान्यनादरास्मरणे यत् प्रोषोदुपवास व्यतिलंघनं पंचकं तदिदम्. आचार्य भगवान समर्थ स्वामीजी या 110 नंबरच्या गाथेच्या मधून प्रोषद उपवासाची 5 अत्याचार सांगायलेत. तर काय सांगतात, ग्रहण विसर्गास्तरनान्य दृष्ट मृष्टान्य नादरास्मरणे यत प्रोषद उपवास व्यतिलंघन पंचकम तदिदम. काय म्हणतात बघा, यत जो अदृष्ट मृष्टानी याचा अर्थ काय माहिती काय, एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये पहिला निश्चिरूपानं जो अतिचार सांगितलेला आहे ग्रहणातिचार, हा चित्र सांगितलं ते काय माहिती काय,
ग्रहण नावाचा पहिला अतिचार आहे. ग्रहण, तर ग्रहण म्हणजे काय? पूजनाची सामग्री, वस्त्र, अन्न किंवा अन्य कोणतीही वस्तू डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, कोमल वस्त्राने परिमार्जन केल्याशिवाय ग्रहण करायचे नाही. याला प्रोषद उपवासाचा पहिला अतिचार म्हणलेला आहे. जर तसं केला तर प्रोषद उपवास सुद्धा जाऊ शकतोय. की ही गोष्ट सांगितली आहे, पूजनाची सामग्री, वस्त्र, अन्न आणि कोणत्याही वस्तू ज्या डोळ्याने दिसतात त्या नाही कोमल वस्त्रानं परिमार्जन केल्याशिवाय घ्यायच नाही. हे प्रतिमाधाऱ्यांचं कथन चालू आहे उत्कृष्टतेनं. तुम्ही बी चालू केलं तर लय चांगलं आहे. समजा पूजन द्रव्य असेल तर निश्चितपणे नाही त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पूजन सामग्री असेल त्याला सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. वस्त्र असतील त्याला तर वस्त्र करून घ्यायचं आहे. अन्न असेल किंवा अन्य कोणत्या वस्तू असेल त्याला सुद्धा निश्चितपणे कोमल वस्त्राने परिमार्जन केल्याशिवाय घ्यायचं नाही. त्यात काय आहे का बघायचं आणि मग घ्यायचं आहे. हा पहिला ग्रहण नावाचा अतिचार आहे. जर न बघता घेतला तर तो अतिचार लागणार आहे. त्यामुळे प्रोषद उपवास सुद्धा जाऊ शकतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही एवढ्या शुद्धीपूर्वक एवढ्या निश्चितपणानं त्या तपाला ग्रहण करण्याचा प्रयत्न आणि पुरुषाच्या जीवनामध्ये करतोय. जर या बारीक सारी गोष्टी त्यावेळी व्रतावेळी नाही त्यावेळी ग्रहण करत असताना जर केल्या नाही तर निश्चितपणे दोष लागणारच आहे. की हो का नाही लागणार? लागणार का नाही? लागणार. त्यामुळं एक गोष्ट लक्षात, जेवढं जीवनामध्ये चांगलं करता येईल, जेवढं शुद्ध करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि दुसरा अतिचार सांगितले विसर्ग. महत्त्वाची गोष्ट आहे बघा. आता विसर्ग याचा अर्थ काय? न पाहता न शोधन करता पूजेची उपकरणं ठेवणे, वस्त्र, पुस्तक आदी वस्तू ठेवणे किंवा शरीराची हातपायांची हालचाल करणे, मलमूत्राचे विसर्जन करणे, केर कचरा टाकणे याला विसर्ग अतिचार म्हणतात. हे सगळं विचार करून टाकायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की या गोष्टी जर करत नसेल कुठलीही न पाहता न शोधन करता किती जीवांची हिंसा होणार आहे माहिती काय? पहिला आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले आहे न पाहता न विचार करता जरी नाही कुठली वस्तू ठेवणे, काही गोष्टी क्रिया करायच्या जर केला न पाहता, जीव तिथं नसला आणि जीवाची हत्या जरी झाली नसली तरी हत्येचा प्राप आहे. एका तर ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितले संध्याकाळी नुसतं झोपताना हंतरून जे करताय की नाही न बघता हंतरून टाकलं तर 7 गावं जायला पाप लागते. हो जायचं ते पाठ दिवशी टाकलं किती काय काय पाप करतोय. आणि ज्यावेळी नाही मग कर्माचा उदय येतोय त्यावेळी रडायचं आणि भगवंताने म्हणायचं माझ्याच वाटेल दिला, भगवंताने दिले वे, डोळं झाकून केले तवा पाप हो. त्यावेळी डोळं उघडून निश्चित रूपानं बघायला पाहिजे होतं आणि सगळ्या गोष्टी क्रिया करायला पाहिजे होत्या ना. त्यावेळी डोळं झाकून निश्चित रूपानं काही बघितलं नाही. करताना मात्र एक गोष्ट आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम म्हणतात की आम्ही कर्म करताना हसत हसत करतोय, परंतु कर्म भोगायला येते त्यावेळी रडतोय. आणि म्हणून आचार्य भगवंताने एक दुआ लिहिलाय, हम कर्म हंसकर करते हैं लेकिन देखो भैया जब कर्म उदय में आता है तो वो चुपके से आता है और हमें रुला के जाता है. काय म्हणलो मी? आम्ही कर्म हसत हसत करतोय, परंतु कर्माचा बंध ज्यावेळी होणार आहे, कर्म ज्यावेळी उदयामध्ये येणार आहे त्यावेळी तिंचुरपणा हसत हसत केलेलं ते कर्मच आम्हाला रडवून जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात आम्हाला निश्चितपणे ज्या कर्माचे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या निश्चितपणे विचारपूर्वक आणि विवेकपूर्वक करणं आवश्यक आहे. जोपर्यंत विवेकपूर्वक करणार नाही, जोपर्यंत या क्रिया जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. आणि म्हणून निश्चितपणे संसारामध्ये जीवनामध्ये क्रिया करत असताना विचारपूर्वक आणि अतिशय निर्दोषपूर्वक आम्ही क्रिया करणं आवश्यक आहे. मग बऱ्याच पापापासून आम्ही वाचू शकतोय. मी कायम म्हणतोय म्हणून की आम्हाला निश्चितपणे म्हणून म्हणतोय पुण्य कमवण्याची किंवा धर्म करण्याची अक्कल आल्याशिवाय निश्चितपणे आमचं कल्याण होणार नाही. कल्याण करायचं असं निश्चितपणे, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कल्याण करायचं असेल तर निश्चितपणे सगळ्या क्रिया विवेकपूर्वक करायला पाहिजे. विवेकपूर्वक त्या क्रिया केल्याशिवाय निश्चितपणे कधीही त्या क्रिया निश्चितपणे त्याच्या मागे विवेक लावायला पाहिजे. काय अवस्था आहे, काय गोष्टी आहेत, आणि सगळ्या विवेक लावल्यानंतर त्या गोष्टी निश्चितपणे होऊ शकतात. चिंतन करा. म्हणून निश्चितपणे दुसरा विसर्ग नावाचा जो अतिचार आहे, हालचाल करताना सुद्धा समजा हालचाल करताना तुमच्या पायावर जीवन बसला आणि बिन बघता हालचाल केला, झाले की स्वाहा. पाप कुणाला आहे?
कुणी हालचाल केले त्याला हो चिंतन करा. कुणी सांगितले हालचाल करायला त्याला बी लागणार नाही. ज्यानं हालचाल केल्या त्यानं सांगितलंय म्हणून तुम्ही हालालाय, परंतु बघितला काय पहिला? बघायला पाहिजे होतं का नाही? बघण्याची जबाबदारी की नव्हे खबरदारी कोणाची आहे? आमची स्वतःची आहे. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. कुठलं उपकरण ठेवायचं असेल, वस्त्र पुस्तक आदी वस्तू ठेवायची असेल, शरीराची हालचाल असेल, मलमूत्राचं विसर्जन असेल. आता मलमूत्राचं तर सगळं गेले घोळ, सगळं दोषास्पदच आहे. का सांगाले? मलमूत्राचं विसर्जन बघून ठिकाणी करायचं आहे म्हणून सांगितले. आता संडासात काय बघणार आहे तो? स्वाहा स्वाहा चालू आहे सगळं. किती जीव मरल्यात हे. म्हणून दिगंबर महाराज किंवा ज्या हातामध्ये पिंची कमळ त्यांना मल विसर्जन करताना निश्चितपणे त्या जागेचं शोधन परिमार्जन करून निश्चितपणे तिथं मलमूत्र विसर्जन करायचं अशी आज्ञा आहे. आम्ही निश्चितपणे या गोष्टी करतच नाही. आता काय होणारच नाहीत. काय एक गोष्ट लक्षात घ्या, तरी सुद्धा निश्चितपणे त्यामध्ये बघताना नाही जीव आहेत का नाहीत. नो कॉमेंट्स. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं चिंतन त्याच्यावर ज्यावेळी प्रकाश टाकता येईल तेव्हा टाकतो मी. आत्ता ह्या गोष्टी करू शकत नाही. आणि पुढचं जे तिसरा अतिचार आहे आस्तरण. आस्तरण याचा अर्थ काय माहिती काय? आलं बघा तुमचं आता. अंथरूण चटई बिछाना न पाहता टाकणे, न शोधन करता अंतरणे, याला आस्तरण नावाचा अतिचार म्हणतात. सगळं बघून करायला पाहिजे. तिथं खाली जीव आहेत काय? जीव असले तर हळू कोमल ह्यानं निचूरपणे तिकडे ढकलायचे किंवा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून निचूरपणे तिथं अस्तरण तीन सगळं करायला पाहिजे. चटई टाकताना, अंथरूण टाकताना, बिछाना टाकताना, सगळं करताना सगळ्या गोष्टी. काय काय जण तर नाही काय माहिती काय, गावाला जाणं असले दुपारीच हातरून टाकून जातात, संध्याकाळी त्यांचं जण झोपतात म्हणून. तोवर त्या हातरुणात काय काय साप बीप लांबडं जाऊन बसले तर सांगाले हो. तसं होऊ शकतंय, काय सांगता येत नाही. एका गावामध्ये एक व्यक्तीकडे निश्चितपणे आधी हातरून टाकला आणि त्या हातरुणामध्ये साप बसला आणि तो साप चावला म्हणून मेल्यात. हे सत्य घडलेली घटना सांगवली. गावाचं नाव सांगत नाही, लगे पाहुण्यांना फोन लावून विचारलं तुम्ही विकल्पन नको म्हणून. तसं होत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी ती क्रिया करायची त्यावेळी ती बघून पाहून आणि सगळ्या गोष्टी शोधन वगैरे करून त्या क्रिया करायला पाहिजेत. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन केल्याशिवाय काही गोष्टी होणार नाही. म्हणून आस्तरण नावाचं, कारण की मी मगाशीच सांगितलं, हे बिन बघता जर टाकलं तर 7 गावं झाल्यावर जेवढी जीवांची हुंसर आहे तेवढं पाप लागते म्हणून सांगितले. किती? 7 गावामध्ये किती जीव असतील व एकेंद्रीपासून पंचेंद्रीपर्यंत सगळे जीव आहेत. निश्चितपणे या क्रिया जर बिन बघता विवेकपूर्वक न करता आम्ही की नाही अविवेकपूर्वक जर क्रिया केल्या तर किती पाप लागणार आहे आमच्या डोक्यावर माथ्यावर. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पुढचं आहे अनादर. अनादार म्हणजे उपवासाच्या दिवशी अनादर करणे कुणाचाही, किंवा एक गोष्ट सध्या अनादर करणे हा सुद्धा अतिचारच आहे. आणि एक गोष्ट मान कशा आहे, अहंकार किंवा अहंकार आहे, कोणाचा आदर करतच नाहीत किंवा अनादर करतात, दुसऱ्यांचा अपमान करणे, या गोष्टीत नाही. हे उपवासाच्या दिवशी करायचे नाहीत हे सांगायला. हां, आणि इतर टायमाला मी नाही केलं तर चालतेच किंवा नुसतं म्हणजे उपवासाच्या दिवशी करायला नाही, इतर टायमाला चालते. सगळ्या टायमाला ज्या ज्यावेळी निश्चितपणा कुणाचा नाही अनादर करायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आचार्य भगवान कुंदकुंदू स्वामींनी सांगितल्या की विनयम मोक्षम द्वारम. हे एक शब्द सांगितलाय की विनय मोक्षाचं द्वार आहे. विनय हे मोक्षाचं द्वार आहे. मग अनादर करणे हे कशाच द्वार असणार आहे? मी काय म्हणलो नाही बाबा. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एका ठिकाणी एका नीतिकाराने एक वाक्य भी म्हणलेलं आहे, अपमान करना छोड़ दो सम्मान तुझको मिलेगा. अपमान करना छोड़ दो सम्मान तुझको मिलेगा. भगवान के ऊपर अनास्था करना छोड़ दो भगवान तुझको देखेंगे. अतिशय सुंदर वाक्य आहे की आम्ही जर जोपर्यंत दुसऱ्यांचा अपमान करायचं सोडणार नाही किंवा अनादर करण्याचं सोडणार नाही तोपर्यंत आम्हाला सम्मान मिळणार. आणि जोपर्यंत भगवंतांच्या मध्ये
आस्था ठेवणार नाही तोपर्यंत निश्चितरूपानं आम्हाला कधीही भगवान दिसणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. काही व्यक्तींना निश्चितरूपानं भगवंतांच्या मध्ये निश्चितरूपानं भगवान, काही व्यक्तींना भगवान हे दगड रूपामध्ये दिसतात, तो दगडच आहे म्हणतात. एक गोष्ट तिथं श्रद्धा आकांक्षा आणि निश्चितरूपानं तिथं जोपर्यंत भक्ती आराधना नसणार आहे तोपर्यंत त्या भगवंतांच्या मध्ये सुद्धा भगवान दिसणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की ज्या भगवंतांच्याकडे डोक्यावर आचार्य महाराजांनी किंवा दिगंबर महाराजांनी सूर्य मंत्र दिलेला आहे आणि संस्कारित केलेला आहे, त्यांच्या भगवंतपणा त्यांच्यामध्ये आहेच, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे, त्याच वेळी या गोष्टी सगळ्या कळतील. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि जर अनादर कशामुळे होत असेल तर एका गोष्टीमुळे होते, प्रमाद, आळस. आळसामुळे अनादर होते, प्रमादामुळे होते. 15 प्रकारचे प्रमाद सांगितलेले आहेत. त्यानंतर 80 प्रकाराने 37,500 त्याचे उत्तर भेद आहेत. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. ह्या प्रमादांना आम्ही जेवढं टाळता येईल तेवढं टाळून निश्चितपणे जेवढा उत्साहीपणे सगळ्या क्रिया, आवश्यक क्रिया केले पाहिजे विनयपूर्वक, त्यावेळीच ह्या गोष्टी होणार आहेत. आणि शेवटचा जो अतिचार आहे 5वा, अस्मरण. अस्मरण नावाचा अतिचार आहे. हे काय सांगितलंय बघा, प्रमादाच्या निमित्ताने व्रतांचं विधीच विसरणे, याला ज्या दिवशी व्रताचा दिवस असतोय वेळ वगैरे असते ती विसरून जाणे आणि उपासाच्या नित्य पाठ क्रिया विसरणे, याला अस्मरण नावाचा अतिचार म्हणलेला आहे. करायचे त्या दिवशी विसरून जायचं. आज उपास आहे त्या दिवशी हे करायचं आहे किंवा उपास आहे हे बी विसरून जायचं. आणि मग समजा दुसऱ्या दिवशी कळलं आज अष्टमी आहे, आज धक्का बसतोय. मग मला माहितीच नव्हतं की आज उपास करायचं होता, नाश्ता करून आलो की आता काय विसरलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जो व्रत घेतलेला आहे, जे नियम घेतलेले आहे, जे आचरण करायची भावना केलेली आहे, ते निश्चितपणे लक्षात ठेवून विवेकपूर्वक त्या दिवशी निश्चितपणे त्या क्रिया करणं आवश्यक आहे. जर असं होत नसेल तर निश्चितपणे व्रत विधान किंवा नियम घेऊ नका. काय म्हणलो मी? परंतु एकदा घेतलाय तिचं विनयपूर्वक निश्चितपणे त्याच्या लक्षात ठेवून त्या विधींना पार पाडणं आवश्यक आहे. तो व्रत करणं आवश्यक आहे. तो उपास, त्या उपासाच्या दिवशी काय काय पाठ आहे ते सगळं म्हणणं आवश्यक आहे. त्या दिवशी क्रिया करायच्या आहेत, मंत्रोच्चार कुठला करायचा आहे किंवा विधान कुठलं करायचं आहे, पूजन कुठलं करायचं आहे, हे सगळं लक्षात असायला पाहिजे, लक्षात पूर्वक करायला पाहिजे. ती विसरता कामा नये. चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं या गोष्टी जीवनात जेवढ्या बघता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. कारण की आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी विसरतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, उपास, नियम या सगळ्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत की आम्ही आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत या गोष्टींना पुढे नेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या, आज उपास, एकासन, रस त्याग आदी ह्या क्रिया करतोय ते कसे काय आहे माहिती तुम्हाला? बऱ्याच जणांना वाटतंय की महाराजजी कमी वयामध्ये नाही दीक्षा घेतलाय, तुमचं सगळं चांगलं चालू आहे. परंतु एक गोष्ट लक्षात, ज्या दिवशी आम्ही दीक्षा घेतली त्या दिवशीपासून समाधीची नाही साधना चालू आहे. काय सांगालोय मी? कोणीही व्यक्ती ज्या दिवशी दीक्षा घेतात त्या दीक्षे दिवसापासून त्यांची समाधीची साधना चालू आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना भिण्याची गरज नाही. हातात पिंची कमंड आले, आमची समाधीची साधना चालूच आहे त्या दिवशीपासून. म्हणून आम्ही म्हणतोय आम्हाला भिण्याची गरज नाही. का? कारण की हातात पिंची कमंडल आहे. समाधीची साधना आतापासून आम्ही करालोय. कवा बी येऊन दे, तयार आहे. आम्ही सगळं सामान बांधून तयार आहे. यमराज येऊन दे नाहीतर मृत्यू येऊन दे, काही फरक पडत नाही. सगळं सामान बांधून तयार आहे. आम्ही चला म्हटलं की चाललोच, बसलोच, काय फरक पडणार आहे? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये अनशन, उपास, रस त्याग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे तप सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. या कशासाठी करायच्या आहेत? समाधीची साधना करण्यासाठी करायच्या आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे श्रावकांना जेवढं आपल्या शक्तीनुसार जमेल तेवढं निश्चितपणे त्या प्रमाणामध्ये हा प्रोषद उपवास, अनशन, उपवास, प्रोषद, उपवास ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. एवढ्या प्रमाणात करता येईल. आणि शक्ती न लपवता, शक्ती नसेल. आणि एक गोष्ट लक्षात मी सांगितले, जर उपवास करणे या गोष्टी आहेत की नाही, या गोष्टीमुळे तुमचं शरीर उलट चांगलं बनणार आहे. कायमस्वरूपी नुसतं खात राहिलं शरीर चांगलं राहते म्हणताय, कसं राहणार? 3 काळामध्ये त्याला काय विश्रांती? मला सांगा,
एवढी मोठी मोठी मशिनरी कारखान्यामध्ये असतात, त्या कारखान्याच्या मशिनरीला सुद्धा वर्षातनं काही दिवस नाही विश्रांती देतात. ह्या मशीनला तुम्ही विश्रांती देत नाही, रात्रंदिवस चालूच की. कधी मग मोडणार की, बंद पडणार की, कुरकुरणार की, वा आवाज येणार की, होणार का नाही? साहजिकच आहे. त्यामुळे निश्चितरूपानं एक गोष्ट लक्षात द्या, एकासन, उपास, प्रोषुध उपास करणे या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे शरीराला निश्चितरूपानं त्या संरचनेला जी रचना आहे अंतरंगामध्ये त्याला निश्चितरूपाने विश्राम देणे किंवा त्याला परत रिचार्ज करण्यासाठी त्या गोष्टी केल्या जातात. ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जण आम्हाला निवट्ट जमत नाही केलो तर काय होईल, चक्कर येईल काय, अमुक होईल काय, तमुक होईल काय, काय होत आहे? काय होत नाही. काय होणार आहे? हे एका उपासानं मरणार तर नाही असं होतंय का डॉक्टर? 3 काळात शक्य नाही. 10 उपास केले तरी मरणार नाही. मरतंय. आज किती जण 10 उपास निरंकार करतात, 16 उपास निरंकार करतात, एक जण 32 उपास निरंकार केलेली माणसं आहेत. काय झालं? आम्ही पहिला निश्चितपणे आमच्या शरीराला जशी सवय लावणार आहे, जसं त्याच्याकडनं करून घेणार आहे, तसं भविष्यामध्ये ते शरीर नाही काम करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पहिला आम्ही त्याच्याकडं करूनच घेत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा, आचार्य भगवान शांतीसागर महाराजांची समाधी सोहळा चालला होता, तर 36व्या दिवशी त्यांनी निश्चितपणे अंतिम उपदेश दिलता. कितीव्या दिवशी सांभाळले मी? 36व्या दिवशी. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यांची सल्लेखना आणि सल्लेखना एक एक ठिकाणी चालतात, तरी सल्लेखनामध्ये त्यांना उत्साह शक्ती किती असते माहिती काय? माझ्या जीवनामध्ये सगळ्यात उत्कृष्ट समाधी जर कोणाची बघितली असेल, आजपर्यंत बऱ्याच समाध्या बघितल्यात, बऱ्याच समाध्या केल्यात सुद्धा, परंतु माझ्या जीवनात सगळ्यात उत्कृष्ट समाधी कोणाची आजपर्यंत बघितली असेल तर पूज्य मुनिश्री संयम सागर महाराजांची कुप्पानट्टी कोथरी या क्षेत्रावर झाली होती. ती सगळ्यात पहिला मी आणि सिद्धांत सागर महाराज, आता निर्यापक श्रमण सर्वंबेगोमध्ये निर्यापक श्रमण सिद्धांत सागर महाराज आहेत. पहिला वर्धमान सागरने आम्हाला दोघांना पाठवले, तिकडे जावा आणि ती समाधीची काय काय व्यवस्था आहे बघा. त्यावेळी आम्ही त्यांची अवस्था काय, त्यांची समाधी घेण्याचं मूळ कारण त्यांची की नाही इथली डिस्क सरकली होती. इथं डिस्क असते की पाठीत मणक्याजवळ, ती डिस्क सरकली होती आणि त्यांना काही रात्री बी बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. म्हणून तिने निर्णय घेतला की मी समाधीमध्ये उतरणार आहे. आणि त्यांचं वय बी जास्त होतं. समाधी उतरणार. आम्ही गेल्यावर 2 दिवस त्यांना आहार करवण्याचा, धरून नेण्याचा, काडगीला, जंगलला, आहारला सगळ्या गोष्टी केल्या, सेवा केल्या. आणि त्याने ठरवलं की निश्चितरूपाने किती सेवा केली तरी काय उपयोग होणार, आहार घेऊन बी काय उपयोग होणार, मला समाधीमध्ये उतरायलाच पाहिजे. सगळ्या त्यागींना बोलवा आणि मी समाधीमध्ये उतरणार आहे. सगळ्या त्यागींना निरोप पाठवला की असं असं महाराजांची इच्छा आहे आणि तुम्ही सगळीजण इकडे सल्लेखण्यासाठी या. मग सगळे एक एक साधू यायला लागले. आचार्य महाराज आल्यानंतर फक्त तिथनं त्यांनी पाणीच ठेवलेलं, एक एकच वस्तू घेत होते. आणि मग आचार्य महाराज आल्यावर 2 दिवसांना लगेच त्यांनी घोषणा केली की मी सगळ्या 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करणार आहे. 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला त्यांनी. आणि त्या दिवशी 4 प्रकारचा आहार त्याग केल्यावर शड्डू मारले आणि म्हणले आता इथनं पण माझ्या कर्मासंग माझी कुस्ती चालू झाली. महाराजजी केले. आणि रोज जवळजवळ माझ्यामध्ये 9 दिवसापर्यंत रोज नाही तिने बाहेर उन्हात स्वतः येऊन बसत होते. कुणाकडं हात लावून घेऊन होते, कुणाकडं त्यांनी समाधी ज्या दिवशी चालू झाली त्या दिवशी सांगितलं कुणी माझी वयावरती करायची नाही. जे पहिला जाऊन पोचलेले ज्यांनी वयावरती केले त्यांनाच पुण्य मिळालं. परत कुणाला हात लावून दिले नाही, कुणी वयावरती करायला नाही. आणि स्वतः भाऊ उन्हात येऊन बसत होते. समाधी घेतल्यानंतर 4 प्रकारच्या आहाराचा त्याग म्हणजे पाणी सुद्धा, अन्न सुद्धा सगळं त्याग, सगळं केल्यानंतर रोज 9व्या दिवसापर्यंत बाहेर येऊन बसते. सगळी भक्ती परत, कारण की यम सल्लेखन चालल्यानंतर 3ऱ्या दिवसानंतर किंवा क्रिटिकल परिस्थिती असेल पहिल्या दिवसापासून तर त्यांची ड्युटी 12 आणि 24 तास त्या शपकाकडे लक्ष दिलं जाते. मग सगळं माझ्याकडेच होतं ते. कुठल्याना रात्री पाळी द्यायची, कुठल्या महाराजांना काय द्यायचं सगळं नियोजन. दिवसा बी पाळी करायची, रात्र पाळी बी करायची. सगळ्या सिस्टीम 2-2 तासाच्या 4-4 तासाच्या ड्युट्या लागायच्या. मग त्यामध्ये सगळे दिवसभरात रात्री त्यांना नाही काही धर्माचे बोध सांगायचे, त्यांना स्वाध्याय सांगायचा, नमोकार मंत्र ऐकवायचा, वेगवेगळे धर्माचे गीत, वैराग्याची भावना अंतरंगाची दृढ होईल असं सगळं ऐकवत राहायचं. ते 12 आणि 24 तास त्यांच्याविषयी केले जाते. फक्त काही क्षणात ठराविक काय त्यांना मोकळीक दिला जातोय. मग या गोष्टी चाललेल्या तर निश्चित रूपानं 13 दिवसपर्यंत नाही न पाणी घेता व्यवस्थित महाराजांची सगळी चर्या चालू होती. काय झालं 11व्या दिवशी निश्चित रूपानं त्यांना नाही तिथनं उठता येईना. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांनी सल्लेखनं घेतलेली.
आणि खाली काय पिंजर वगैरे कागद वगैरे हातरलं नव्हतं, वाळू हातरलेली, कारण की उन्हाळ्यामध्ये वाळू जास्त गार असते. त्या वाळूला वॉश करून घ्यायचं, म्हणजे धुवून घ्यायचं आणि ती वाळू त्यात विटांच्या मध्ये बरोबर हातरायची आणि त्यात महाराजांना झोपवायचं. ही अवस्था चालू होती. मग त्यावेळी 11व्या दिवशी त्यांनी सगळ्यांना बोललं, सगळ्यांची समालोचना केल्याने सांगितले निचूरबानं की मला आता उठता येत नाही. तरी सुद्धा नाही सगळे बोलत होते, सगळ्या क्रिया करत होते. आणि काय झालं माहिती काय, असंच दिवस आता तिथनं पुढे जास्त ड्युटी व्यवस्थित लावल्या आणि त्यांना धर्मोपदेश, धर्माच्या क्रिया सगळ्या सांगितलेल्या, त्यांच्याकडे सगळ्या क्रिया करून घेतल्या, त्यांचं प्रतिक्रमण असेल, सगळ्या गोष्टी. आणि औतमार्तिक नावाचं एक प्रतिक्रमण असते. यम सल्लेखने घटल्यानंतर शेवटचं प्रतिक्रमण केले जाते, त्यानंतर त्यांना प्रतिक्रमण करण्याची आवश्यकता नसते. त्याला औतमार्तिक प्रतिक्रमण म्हणतात. प्रतिक्रमणचे प्रकार आहेत रात्रिक, दिवसिक, इर्यापतिक, परत पाक्षिक, परत त्यानंतर चातुर्मासिक, वार्षिक आणि औतमार्तिक, हे 7 प्रकार प्रतिक्रमणचे आहेत. हे प्रतिक्रमण महाराजांना करावे लागतात. चातुर्मासिक प्रतिक्रमण, चातुर्माची जी चतुर्दशी आल्या पहिली, त्यावेळी चातुर्मासिक प्रतिक्रमण हे चातुर्मास संपायच्या आधी शेवटची जी चतुर्दशी, ते चतुर्दशीची बडा प्रतिक्रमण केले जाते की 4 महिन्यामध्ये जे दोष लागले ते दोष परिहार करण्यासाठी ते प्रतिक्रमण केले जाते. दिवसिक आणि रात्रिक काय, रात्रिक प्रतिक्रमण हे रात्रीचं दोष परिमार्जन करण्यासाठी केले जाते. दिवसिक हे दिवसाचं परिमार्जन करण्यासाठी केले जाते. आणि इर्याप्रतिक प्रतिक्रमण हे आहारासना आल्यावर, आहारामध्ये जाताना येताना आहार करताना काय दोष लागले ते सगळं दोषांचं प्रतिक्रमण सामायिकला बसायच्या आधी केलं जाते, रोजच्या रोज. ह्या सगळ्या क्रिया आहेत. त्यानंतर चातुर्माच्या नंतर वार्षिक, वर्षाचा शेवटची चतुर्दशी येते, त्या दिवशी वर्षामध्ये जे काय काय दोष लागले ते परिहार करण्यासाठी वार्षिक प्रतिक्रमण केले जाते. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून एकदा, 15 दिवसानंतर चतुर्दशी दिवशी पाक्षिक 15 दिवसात काय दोष लागले त्याचं प्रतिक्रमण केले जाते. आणि औतमार्तिक प्रतिक्रमण याचा अर्थ काय माहिती काय, पूर्ण आयुष्यभरामध्ये जे काय काय दोष लागले ते कमी करण्यासाठी सल्लेखनाच्या यम सल्लेखना घेताना जे प्रतिक्रमण केले जाते त्याला औतमार्तिक प्रतिक्रमण म्हणतात. ते निश्चितरूपाने प्रतिक्रमण केले जाते. हे प्रतिक्रमणचे काय सांगावले, एक निश्चितरूपाने घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. मी सांगत होतो त्यांचं प्रतिक्रमण झाल्यावर 11व्या दिवशी, 12व्या दिवशी आणि 13व्या दिवशी सगळ्या घटना क्रिया चालू झाल्या की निश्चितरूपानं 11व्या दिवसापासून त्यांचा उठायला येणं, ते बसून होते, कुठली वयावरती तरी बी करून घेतले नाही. कोण काय महाराज जरा दाबले तर करणार त्याने, म्हणजे एवढी सजगता, बिना पाणी आहाराचा एवढी सजगता 11व्या, 12व्या आणि 13व्या दिवशी बी होते. 13व्या दिवशी काय घटना घडली, उत्कृष्ट समाधीचं सांगावली तुम्हाला. 13व्या दिवशी संध्याकाळची वेळ माझ्यामते 6:30 पावणे 7 वाजले असतील. आचार्यवंदना सामूहिक संघाची तिथं व्हायची, त्यांच्यापाशी शपकापाशीच सगळेजण महाराज येणार, बसणार आणि आचार्यवंदना करणार, त्यांनी फक्त ऐकायचं. ही व्यवस्था होणार. आचार्यवंदना झाली आणि झाल्यानंतर का नाही त्यांना हुंदके चालू झाले. महाराजांना हुंदके चालू झाल्यानंतर मग सगळे महाराजजी जवळ गेले. काय म्हणालेत बघा, तर काय म्हणालेत कोणालाच कळना. त्यावेळी महाराजजी म्हणले की सिद्धांत सागर आणि विधेय सागर, तुम्ही दोघं बघा, तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला त्यांच्या खाचा खुना सगळ्या ओळखतात. आम्ही गेलो, आम्हाला बी काय कळना. मग त्याने थोड्या वेळानं काय केलं माहिती काय, एका कोपऱ्यानं उठण्याचा प्रयत्न केला. मग निश्चितपणे उठण्याचा प्रयत्न केला. म्हटलं तुम्हाला उठवून बसवायचं आहे काय, होय. डॉक्टरांनी सांगितलेलं की जर या काळामध्ये उठवून बसवण्याचा प्रयत्न केला तर कोम्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. आता काय करायचं, आम्ही सगळे विचार करलोय. तोपर्यंत महाराज निम्म उठले. त्यांचं त्यांनी कितव्या दिवशी यम सल्लेखना, आहार पाणी सगळं त्याग करून 13व्या दिवशी सांगावले मी. निम्म्यात उठलं नाही. मग आता त्यांची इच्छा आहे तर उठवून बसावं म्हटले, तर उठवून बसवलं. एक महाराजजी इथं, एक महाराजजी इथं, सगळे महाराजजी जवळ आहेत, नमोकार मंत्र सांगाल्यात त्यांच्या उंदके. आणि ज्यावेळी त्यांना सामायिकमध्ये बसवले, मायामते 7 वाजून मायामते की नाही 45 मिनटं का किती तर झालते, 7 वाजून 45 मिनटं काहीतरी झालते. आणि त्यावेळी निश्चितपणे नमोकार मंत्र सांगताना एक शेवटचा हुंदका झाल्याने बसल्या बसल्या सामायिक अवस्थेमध्ये त्यांचा प्राण गेला. आणि त्या दिवशी मग ते प्रेत एका ठिकाणी खुर्चीवर बांधून तसंच रातभर ठेवले. रातभर एक महाराज तिथं ड्युटी करायला होते, कारण की रात्री निश्चितपणे अंत्ययात्रा किंवा गोष्टी त्यांचं अंत्यविधी ह्या क्रिया करू शकत नाही. मग त्यावेळेमध्ये त्यांच्या पायाला काळा दोरा बांधणे, वेगवेगळे किंवा छेद करणे या गोष्टी सांगितले. कारण की जर तशा गोष्टी केल्या नाही तर त्यांच्या त्या शरीरातून आत्मा निघून गेले, त्या शरीरामध्ये व्यंतरदेव वगैरे प्रवेश करून नाही त्या विपरीतता करू शकतात. म्हणून त्या सगळ्या विधी सल्लेखना ग्रंथामध्ये सांगितले. का सांगितले हे सगळं,
एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये प्रोषद उपवास मला उलट जीवनामध्ये निश्चितपणे तुमच्या उपवास आदी क्रियामुळे नाही तुमच्या शरीरामध्ये काही ग्लाने ती निघून बी जातील. ज्या दिवशी त्यांनी यम सलेखनं चालू केली त्या दिवसापासून नाही एकदा सुद्धा नाही त्यांना डिक्सचा प्रॉब्लेम झाला नाही. हे मला सांगायचं आहे. कारण की प्रॉब्लेम कवा होतोय, रोग कुठला उड्या कवा मारतोय माहिती काय, त्याला अन्न मिळाल्यावरच उड्या मारतोय. काय म्हणलो, रोग कुठलाही उड्या कवा मारतोय, जास्त उपान कवा घेतोय, त्याला अन्न मिळाल्यानंतरच. त्याला अन्न द्यायचंच बंद केल्यावर काय करणार आहे रोग. ते बी मेंगायत आहे की तुम्ही मेंगायत आहे तसं शक्तीच नसते. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं मध्ये आधी निश्चितपणं या शरीराची सगळी हालचाल चलन व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी निश्चितपणे एकासन उपास आदी क्रिया करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गत्तेमध्ये आचार्य भगवान वैयावर्त नावाचं शिक्षाव्रताचं स्वरूप सांगणार आहेत की वैयावर्त काय आहे आणि ते कशा पद्धतीने केले जाते, त्याचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया. 111 नंबर गाथा आणि त्यात काय सांगितले ते बघूया. दानम वैयावृत्तम दानम वैयावृत्तम दानम वैयावृत्तम धर्माय तपोधनाय गुणनिधये धर्माय तपोधनाय गुणनिधये धर्माय तपोधनाय गुणनिधये अनपेक्षितोपचारोप 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 क्रियं गृहाय विभवेन क्रियं गृहाय विभवेन क्रियं गृहाय विभवेन दानम वैयावृत्तं धर्माय तपोधनाय गुणनिधये अनपेक्षितोपचारोप क्रियं गृहाय विभवेन तपोधनाय गुणनिधये अनपेक्षितोपचारोप क्रियं गृहाय विभवेन. आचार्य भगवान समर्थ स्वामीजी या गाथेच्या माध्यमातून वैयावर्त नामक शिक्षाव्रत काय आहे सांगालेत. दानम वैयावर्तम धर्माय तपोधनाय गुणनिधये अनपेक्षितोपचारोप क्रियम गृहाय विभवेन. काय म्हणतात बघा, गुणनिधे म्हणजे सम्यक दर्शनादी गुणांनी जे संपन्न आहेत ते, म्हणजे ज्यांच्याकडे सम्यक दर्शनादी गुणांची संपत्ती आहे ते अगृहाय भावगृह आणि द्रव्यग्रह रहित, भावग्रह आणि दवग्रह रहित. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायचीच पुढे सांगतात. तपोधनाय म्हणजे तपस्वींना, विभवेन विविध द्रव्य आदी संपत्तीने, धर्माय धर्माच्या निमित्तानं, अनपेक्षितोपचारोपक्रियम म्हणजे उपचार अर्थात प्रतिदिन उपक्रिया आणि मंत्राद्यादी प्रत्युत्तर किंवा वांचारहित दानम दान करतात. वैयावर्तम त्याला वैयावर्त नावाक शिक्षाव्रत म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात, ज्यांच्याकडे सम्यक दर्शनादी गुणांची संपत्ती आहे, ज्यांचे तप हेच धन आहे, अशा घरामधून नाही विरक्त असणाऱ्या तपस्वी मुनिराजांना प्रति उपकाराची कोणतीही भावना न ठेवता, काय म्हणाले, कोणतीही भावना न ठेवता धर्माची वृद्धी व्हावी यातूने मुनिराजांच्या तप साधनेमध्ये वृद्धी होण्यासाठी, तपाच्या सामर्थ्याने कर्ममल नाहीसा करण्यासाठी आपली शक्ती न लपवता मुनींना आहार दानादी दान देणे याला वैयावर्त म्हटलेलं आहे. नुसतं एकच नाही, आदी म्हटलेले आहे त्यात. आहार दानादी दान आदी म्हणजे आहारदान, ज्ञानदान, अभयदान आणि औषधदान. या ज्ञानदानाच्या माध्यमातून आपल्या शक्तीनुसार न संपता निश्चितपणे दान करणे याला वैयावर्त. आणि याला दुसरं काय नाव म्हणलेलं आहे, अतिथी संविभाग. अतिथींचा संविभाग करणे म्हणजे आदर सत्कार करणे याला म्हणलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही एक चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या,
जेवढं आम्हाने आमच्या शक्तीनुसार दान देता येईल तेवढं दान देणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्हाला आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी न लपवता, परवा मी त्याग धर्मादिवशी विषय आला बघा दानाचा, कसे टक्केवारीवाईज दान करायचे मी सांगितलं, आठवत आहे का बघा. त्या निश्चितपणे त्या गोष्टीनुसार आम्ही जेवढं दान करता येईल तेवढं निश्चितपणे दान करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही या सगळ्या गोष्टी जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. आणि जर या गोष्टी केल्या, जे काही आम्ही आमच्या द्रव्याच्या माध्यमातून करणार आहे त्याच्या 10 पट आम्हाला मिळणार आहे. दानाचं फळ आहे. दान जेवढं आम्ही करणार आहे त्याच्या 10 पट आम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की एका ठिकाणी नीतिकरण सुद्धा म्हणलेलं आहे, पैसा दे दिया तो झक मार दिया. दुसऱ्यांना दिला तर घोळच आहे. रख दिया तो खो दिया. काय म्हणाले, बँकेत आता बँका राहिल्यात वे, बँका बुडाल्यात, पतसंस्था बुडाल्यात. रख दिया तो खो दिया, गाड दिया. आता कळलं की पुढचं काय म्हणणार आहे मी. गाड दिया तो पुरा गाड दिया. तुमच्या सुकट त्याला बी गाडायला पाहिजे. आणि दान दे दिया तो कमा लिया. काय म्हटले बघा, दान जर दिल्यास तेच तेवढं कमवून आहे. मला सांगा, जाताना तुम्ही संपत्ती, वैभव, धन, पैसा, जमीन, जुमला, धन घेऊन जाणार आहे काय? काही नाही घेऊन जाणार. काय घेऊन जाणार आहे? पुण्य आणि पाप, धर्म आणि अधर्म, या 4 गोष्टीच घेऊन जाणार आहे. जी केलेला पुण्य, केलेले पाप, केलेला धर्म आणि केलेला अधर्म, याच गोष्टी घेऊन जाणार आहे. बाकीचं काही घेऊन जाणार आहे. सगळं इथंच सोडून जायचं आहे. एवढा जगावर ज्याचं राज्य होतं, सिकंदर बादशाह, जगावर ज्याचं राहत होतं, जगातली सगळी संपत्ती त्याच्या चरणावर होती, तरी सुद्धा जाताना दोन्ही हात खाली ठेवून गेला. चला जग से सिकंदर, साथ में सब हाली भाली थी, लेकिन जाते समय दोन्ही हात खाली थे, दोन्ही हात खाली थे. आम्ही चिंतन करणं आवश्यक. जाताना सुद्धा एवढं सगळं संपत्ती असून सुद्धा त्या संपत्तीचा फायदा झाला नाही, त्याला वाचवू शकत नाही. तुम्ही कथा ऐकलाय, सगळी ऐकलंय की नाही? एवढे सगळे वैद्य, जगातले मोठमोठे वैद्य येऊन सुद्धा वाचवू शकले नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्याकडे आयुकर्म संपलेलं आहे त्याला जगाचा कुठलाच डॉक्टर वाचवू शकत नाही. चॅलेंज आहे माझं डॉक्टरांना. कुठलाच डॉक्टर जगाचा, जे निश्चितपणे डॉक्टर स्वतःला भगवान म्हणतात, ती भगवान रूपी डॉक्टर सुद्धा निश्चितपणे त्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. कारण की त्याची आयु कर्म संपलेलं आहे, त्या व्यक्तीला कोण वाचवू शकत नाही. परंतु आयु आहे, परंतु काही रोगाच्या माध्यमातून किंवा शरीराच्या विपरीत माध्यमातून, दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून काही जर शरीरामध्ये बदल झाले, त्या व्यक्तीला मात्र डॉक्टर वाचवू शकतात 100%. त्यावेळी डॉक्टर भगवान आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला निश्चितपणे सगळ्यात पहिला काय सुधारायचं आहे. बरीच जण आजारी पडल्यावर पहिला विकल्पाने रडायला चालू करतात. काय रडायचं आहे? लढायचं. मी सांगितलंय, शरीरामध्ये 5,68,99,584 रोग विद्यमान आहे. कार्तिकेय अनुप्रेक्षा नावाच्या ग्रंथामध्ये कार्तिकेय स्वामींनी सांगितलेलं आहे. काढून बघणार का बघा. 5,68,99,584 रोग एका शरीरामध्ये विद्यमान आहे. कुठल्या कर्माचा कसा उदय येईल त्यानुसार ते रोग आपोआप येतोय वर. एका अंगठ्यामध्ये 2000 रोग आहेत एवढ्या भागात. चिंतन करणं आवश्यक आहे. ज्यावेळी ज्या कर्माचा उदय येणार आहे, म्हणून आजारी पडल्यावर रडायचं नाही. तुम्ही उलट त्या आजारपणाला सामोरं पहिला जावा. आज नुसतं दुसरं काही नाही बघा. पहिला आजारी पडले तर गोळी तर पाहिजे, नाही तर इंजेक्शन. पहिला सहन करायची कॅपॅसिटी पहिला बघा, काय होतंय का नाही. त्याला रोखण्याचा प्रयत्न करा, शांत राहण्याचा प्रयत्न करा. ते राहत असतं तर महाराज झालो असतो की आम्ही. ते होत नाही म्हणून आम्ही घरात आहे. परंतु घरात असून तर प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. नाही एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं करता येईल तेवढं तर करणं आवश्यक आहे. नाही सांगा, आम्ही चिंतन करणं आवश्यक. जे महाराज माताजी झाल्यात किंवा जे व्रती झाल्यात ते काय आभाळातनं पडलेत वय, ते बी तुमच्यातनं झाल्यात. त्यांना बी या गोष्टी तुमच्यासारख्या सगळ्याप्रमाणे आत्ता सुद्धा होते, त्या तुमच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. परंतु एक आत्म्याची कॅपॅसिटी आणि आत्म्याची जी शक्ती आहे ती शक्ती दृढ त्यांनी केलेली आहे. म्हणून निश्चितपणे या सगळ्या गोष्टी सहन करू शकतात. याचं चिंतन करणं आवश्यक आहे.
आम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन करत नाही म्हणून घोळ आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की आम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन जर केलं नाही तर काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आणि वैयावर्ती एवढं महत्त्वाचं आहे. 2 व्यक्तींची नावं यात अजरामर येतात वैयावर्तीमध्ये. एक औषधदानामध्ये श्रीकृष्णाचं की महाभारतामध्ये येते, आणि महाभारतातला दुसरा व्यक्ती आहे कोण व्यक्ती, ज्याची शक्ती आणि ज्याची शक्ती जास्त होती, ज्याच्याकडे गदा असायची, भीम. आणि त्याच्या बाहेर जर कुणाचं उदाहरण घेतला तर आचार्य भगवान कुंद स्वामी म्हणजे कोंडेश ग्वाला. ही 3 उदाहरणं एवढी वैयावर्तीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. भीम असा आहे की भीमाचं एवढं बलदंड शरीर आणि एवढी सगळी उत्कृष्ट शरीराची प्राप्ती, एवढ्या सुंदर शरीराची प्राप्ती का प्राप्त झाली माहिती आहे तुम्हाला? अनेक भावामध्ये अनेक मुनिवरांची वैयावर्ती कायमस्वरूपी तो भीम पहिल्या अवस्थेमध्ये करत होता, त्यांना भीमाचं शरीर प्राप्त झालं. ही गोष्ट लक्षात घ्या, शास्त्रात आहे, काढून बघा. श्रीकृष्णाला तीर्थंकर प्रवृत्तीचा बंध झालाय. तीर्थंकर प्रवृत्तीचा बंध कशामुळे झालाय की एका मुनी महाराजांना काहीतरी असाध्य रोग झालता. त्यावेळी त्या वैद्यांना विचारला की असाध्य रोग कसा बरायचा, हे औषध जर त्यांना आहारमधनं गेलं तर त्या महाराजांना सांगितलं नव्हता श्रीकृष्णानं की औषध देणार आहे. आम्ही काय औषध देणार, मला औषध आहे घ्या, सगळं गावभर वरडून सांगणार, घालणार. लपून द्या म्हटलं तर पार दौंडी पिटवून घ्या औषध, मला औषध घे ना वय महाराजांच्या पुढे जाणी म्हणायचं. श्रीकृष्णाला तीर्थंकर प्रवृत्तीचा बंध कसा झाला माहितीये? महाराजांना सुद्धा असाध्य रोग झाला, ते महाराजांना सुद्धा कळून दिले नाही, परंतु वैद्याला जाऊन वैद्याकडून औषध घेऊन आले ते. आणि रोज श्रीकृष्ण एक लाडू असा बनवायचा, त्या लाडूच्या आतमध्ये ते औषध घातलं असेल, तो लाडू न सांगता महाराजांना ना महाराज लाडू घ्या, आणि ते लाडू द्यायचा. रोजच्या रोज स्वतः आहारमध्ये जाऊन श्रीकृष्ण रोज लाडू द्यायचा सवयामध्ये. आणि मग त्या लाडूच्या मध्ये औषध असल्या त्या औषधामुळे नाही त्यांचा असाध्य रोग सुद्धा असा नाही बरा झाला. आणि त्या बरा झाल्यामुळे त्या औषधदानाच्या प्रभावानं श्रीकृष्णाला तीर्थंकर प्रवृत्तीचा बंध झाला असं ग्रंथामध्ये सांगितले. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज आम्ही औषध एवढा दुंडरे पडते, महाराजांना ग्लानी निर्माण होत्या, घ्यायचं का नाही, चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट देताना नाही औषध रूपामध्ये कुठली गोष्ट म्हणला तर खरं वास्तविक महाराजजीने घेण्याची भावनाच करणार नाही. काढा आहे किंवा अमुक आहे हे देतो म्हणला, ठीक आहे, त्यांची भावना झाली तरी घेतील, नाही तर सोडा, असं का करलाय तसं का करलाय, भांडता मारताय. त्यांची परिस्थिती, त्यांची शारीरिक परिस्थिती, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या कोणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? जे महाराज आहार करल्यात त्यांनाच माहित की हो. म्हणून मी सांगितलंय परवा मी प्रवचनमध्ये 10 लक्षांच्या प्रवचनमध्ये दात्याची 7 गुण शेष सांगितले बघा. ते दात्याचे 7 गुण सहित दाता असतोय, म्हणजे दान देणारा तुम्ही, आम्ही घेणारे. दान देणारे जे आहेत ते 7 गुणांना, त्यात विज्ञान नावाचं गुण आहे. त्यांची शारीरिक प्रकृती, कोणते रोग झालेत त्यानुसार, किंवा आत्ता कुठला ऋतू चालाय त्या ऋतुमानानुसार आहार करणे, ह्याला विज्ञान गुण म्हणतात. नाहीतर थंडी चालू आहे आणि घ्या नारळाचं पाणी, उष्णता ऊन पडले आणि लवंग घ्या, बडीशेप घ्या महाराज, तुमचं काय बी होते, आमचं दान गेले की झालं. महाराजांचं काय व्हायला आम्हाला काही नाही. त्याचं महाराज केलेलं घ्यायला पाहिजे बघा, घेत नाही जावा, काय करणार आहे? ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही केलेलं सगळं घ्यायलाच पाहिजे असा विषय नाही हो. मी पहिला सांगितले, तुम्ही जेवढे चौक्यामध्ये जास्त पदार्थ करशील तेवढं तुम्हाला पुण्य आहे, आणि महाराज जेवढे जास्त पदार्थ त्याग करतील तेवढं महाराजांना पुण्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि प्रत्येकाची शरीराची परिस्थिती, रोजची परिस्थिती वेगळी आहे. रोज आहारला उठतात एकच परिस्थिती घेऊन महाराज शरीर, त्यांचं शरीर एकच परिस्थिती घेऊन आहारला सामोरे जात नाही. हे तुम्ही कधी बघत नाही. तुमची एकच मानणं असते, आम्ही जे केलंय ते सगळं घ्यायला पाहिजे. परंतु रोजची परिस्थिती प्रत्येक शरीराला प्रत्येक वेळेला नाही शरीराची परिस्थिती त्यांची बदलते. शरीरामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला बदल होतात, त्यानुसार महाराज जे आहार करत असतात. त्यामुळे निश्चितपणे त्या गोष्टी बी समजून आम्ही आहार देणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे की सगळ्या गोष्टीचं, की जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात जेवढं काही करता येईल तेवढ्या प्रमाणात तेवढ्या गोष्टी आम्ही निश्चितपणे सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. कारण की त्या गोष्टी जर केल्या नाहीत तर काहीही होणार नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या,
आम्ही ज्या गोष्टींचं चिंतन मनन करतोय किंवा ज्या गोष्टी जीवनामध्ये घेत नाही त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन आपल्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे. बघा, आज आहारदान, औषधदान, अभयदान किंवा त्याच्या पुढे जाऊन ज्ञानदान लई महत्त्वाचं आहे. आणि मी परवासुद्धा याचं चिंतन मनन करत असताना या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या. बघा, एका गोष्टीचं चिंतन मनन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. की कुठलं चिंतन मनन करायचं आहे? मला एक गोष्ट सांगायचं आहे की जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती असेल तर वैयावर्त करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दात्याचा विवेक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कोणतीही, मी काय कुठल्या अपेक्षेनं, माझ्या अपेक्षेनं सांगायला नाही हं. हे शास्त्रात प्रकरण आलं त्या अपेक्षेनं. तुम्ही समजशीला की माझ्या कुठल्या गोष्टी चालल्यात त्या गोष्टीच्या माध्यमातून सांगायल्यात, कुठलीही गोष्ट नाही. आजपर्यंत आहाराच्या विषयी किंवा दानाच्या विषयी कुठलीही वंचना आजपर्यंत कुठल्या गावात आजपर्यंत केली नाही. आणि असंच का आलंय तसंच का आलंय हे सुद्धा शब्द माझ्या मुखातून आजपर्यंत कधी आले नाहीत. आणि जोपर्यंत जी शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की आमच्या गुरु आचार्य भगवान सन्मती सागर महाराजांची शिकवण आहे, जसं आहे तसं स्वीकारायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जसं आहे तसं स्वीकारायचं आहे. उलट ते श्रावक लय तुमच्यासाठी उपकारी आहेत. तुमच्या मोक्ष मार्गामध्ये ते श्रावक मदत करल्यात. मोक्ष मार्गामध्ये साधना करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी, ज्ञानदान करण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी मदत करल्यात. किती बघा, महाराजजी ज्या ज्या क्रिया करतात, जे जे कोण कोण आहारदान देतात नाही त्यांच्यातल्या सगळ्या महाराजांच्या क्रिया करणारे त्यातल्या सगळ्यातलं 20-20% पुण्य काढून घेतात. बघा, चांगलं आहे की नाही? मोक्ष मार्गालाच मदत करायला आहे ना. आहारदान म्हणून श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात ज्या क्रिया करता येईल तेवढ्या करणं आवश्यक आहे. म्हणून मी काय सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचे काय, वैयावरती विचारपूर्वक आणि विवेकपूर्वक करणं आवश्यक आहे. याचं चिंतन करा. कारण की जेवढ्या प्रमाणात, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, वैयावरती की नाही निश्चितपणे करायचं असेल तर निश्चितपणे जेवढं निश्चितपणे महाराजांच्या सानिध्यात जाईल तेवढं महाराजांचं बाकीच्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. आणि मग कळणार आहे की वैयावरती काय करायला लागते. याचं चिंतन करा या गोष्टीचं. आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी परवा विषय काढला होता की वैयावरती ह्या देवशास्त्र गुरूंची तिन्हींची वैयावरती करता येते. देवांचा विषय सांगितला की भगवंतांची अभिषेक करणे, भगवंतांचं पूजन करणे, भक्तवंतांची भक्ती करणे, हे सगळं वैयावरतीमध्ये येते. त्यानंतर जिनवाणी असेल, जिनवाणीची वैयावरती म्हणजे की नाही, जर जीर्ण शीर्ण झाल्याचं तर त्यांना व्यवस्थित करणे, जिनवाला व्यवस्थित ठिकाण ठेवणे, जिनवाणीची सेवा करणे, ही सुद्धा वैयावरतीमध्ये येते, जिनवाणीच्या वैयावरती. आणि साधूंच्या वैयावरती आहारदान, अभयदान, औषधदान, ज्ञानदान, ह्या सगळ्या गोष्टी करणे हे साधूंचे म्हणजे गुरूंच्या वैयावरतीमध्ये येते. मग औषधदानामधून न सांगता, नाहीतर डिंडोरा पिटायचं नाही, डॉल्बी लावायचं नाही, औषध 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 सांगाले हो. त्यामुळे डिंडोरा पिटला की एक गोष्ट जास्त जर त्याचा बहु झाला तर महाराजजी स्वीकारणार नाही. लिहून ठेवा, ही गोष्ट लिहून ठेवा. तुम्ही किती वटावटा केला तरी मग जास्त ओरडलं की संपलं. मग एकदा मनातनं गेली की संपलं, मग परत घेणार नाहीत. असे मी माझंच सांगाल नाही, सगळ्या साधूंचा विषय चालू आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढे जाऊन निश्चितरूपानं एक सगळ्यात महत्त्वाची बाब काय असेल, आम्ही या वैयावरतीच्या मान्यतेतून एवढं पुण्य मिळवता येते की जीवनामध्ये जे वाईट प्रसंग किंवा कर्माचे उदय आहे ते कर्माचे उदय फेडण्याची ताकद सुद्धा या वैयावरतीमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. आज बरेच अशी व्यक्ती बघतोय की महाराजांच्या वैयावरतीमध्ये वर्षानुवर्षे आहेत तरी सुद्धा वर्षानुवर्ष वैयावरतीमध्ये असून अजूनपर्यंत हल्ले नाहीत. का हल्ले नाहीत? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे काही एक नाही त्यांची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त त्या वैयावरतीमध्ये मिळाले म्हणून त्यांनी तसेच लागू नये. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे वैयावरती लय महत्त्वाचं बाब आहे. उद्या आणि प्रकाश टाकता येईल. उद्याच्या भागामध्ये आचार्य बघून वैयावरतीचं आणि कथन करतील की काय सांगितलं ते उद्याच्या भागामध्ये. मी एवढीच भावना करतो की प्रत्येक व्यक्तीनं वैयावरतीच्या माध्यमातून आपलं जीवनाचं सोनं करण्याचा प्रयत्न करावा, एवढी भावना करतो. आणि आजच्या मानेला मी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की